नमस्कार, मी आहे शुभ्रेखा. नवीन व्हिडिओसोबत तुमचं स्वागत करते. आता आपण जाणार आहोत करंजीला. इतकं हिरवंगार वातावरण होतं आणि त्यात पाऊसही पडत होता आणि ह्या रस्त्याच्या साईडने इतकं हिरवं हिरवं ना, खूप छान वाटतं. सगळीकडे अशी झाडं वगैरे लावलेली इकडे इतकं दिसतं ना. मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली होती. पप्पा, मम्मी आणि विमान आणि मी लाशांचं आहे. आणि ही आहे नदी, ती लागते रस्त्यालाच आणि ते जंगलात अशी आहे. आणि हे आहे धरण. आता आपण पोचलेलोच आहे बघा. आता हे रस्ता एकदम चिवळ आहे, पण आहे ना एकदम प्लेन आहे. इकडून तिकडून सगळीकडून झाडं वगैरे आणि ते सर्वात जास्त आहे ना द्राक्षाचीच बाग आहे बघा. आता आपण पोचलो आणि हे बघा, ही आहे एंट्रन्स. इथून आपल्याला मध्ये जायचं आहे. आता आपण मध्ये पोचलेलो आहे. आज सर्वात पहिलं आपल्याला स्वच्छ पाय असे धुवून घ्यायचे आणि इथे ना राहण्यासाठी ही सोय केलेली बरं का. तर मी डायरेक्ट खाली आले आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवलं मंदिर. हे आहे ते मंदिर. कारण मी का नाही काढलं, कारण पाऊस खूप होता म्हणून मला असं नीट काढता नाही आलं, शॉर्टच काढता आला. इतकं आता पण बाहेर निघूया. इथे गुरुजीही होते, ते वारलेले आहेत आणि यांच्या पहिलेही होते. मला दाखवते. ही आहे गुरुजींची मूर्ती. आता यांच्या ह्याच्यात काय की जेही सोडतात म्हणजे हे त्यांची अशी मूर्ती लावतात, मूर्ती बनवतात अशी. ही आहे ती वेल. तर त्यात विष वगैरे मागतात. विठ्ठल रुक्माईचं मंदिर, हे 2-2 शिवलिंगाचे मंदिर, अजून गणपतीचं मंदिर आहे, हे या दुसरं आहे. आणि अशी मोकळी जागा आहे त्या साईडला. ही बघा, ही मोकळी जागा आहे. तिथे प्रसाद वगैरे वाटला जाते. तिथे एक मोठं झाड आहे, ते त्याच्या मागे पण एक खूप मोठी स्टोरी आहे. आणि ही आहे नदी.